नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी काय करणार आहे इथे दाखवते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. तर मंडळी, आजचं माझं दुपारचं जेवण काय असणार आहे ते मी इथे दाखवते. सिजनेबल भाज्या आता चालू झालेल्या आहेत. सिजनेबल भाज्या म्हणजे वालाच्या ज्या शेंगा आहेत ते आता चालू झालेल्या आहेत. हे बघा, ओल्या वालाच्या शेंगांना असे हे मोड आलेले आहेत. तर हे वालाचे दाणे मी घेतलेले आहे छोटी वाटीवर, आणि एक छोटी वाटी मी इथे घेतलेली आहे मटारचे दाणे. मटारच्या शेंगा आता थंडीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ह्या दोन्ही शेंगा अवेलेबल असतात. तर हे दोन्ही दाणे मी घेतलेले आहे. एक वाटीभर मी कोबी कापून घेतलेले आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, आणि 3 इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि मसाला ओट्स मी इथे करणार आहे. सफोलाचे हे ओट्स आहे, 3 चमचे मी हे ओट्स घेतलेले आहे. हे संपूर्ण साहित्य इथे घेतलेलं आहे. तर गॅसवरती मी एका पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे. 1.5 ग्लास पाणी खळखळून उकळलेलं आहे. पाण्यामध्ये काहीही घातलेलं नाही. हे बघा, चवीनुसार मी घातलेलं आहे मीठ. तेल इथे अजिबात वापरलेलं नाही. यामध्ये मला घालायचे आहेत हे दाणे. दाणे मी स्वच्छ धुवून घेणार आहे. दोन्ही प्रकारचे दाणे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. धुवून याच्यासाठी की पाण्यावर याच्यावर दाण्यांमध्ये काही घाण नाही. दाणे मी साफ व्यवस्थित केलेले आहे, पण त्याच्यावरती जर काही काडी कचरा थोडंसं असेल तर ते पाण्यावरती तरंगून येतं, म्हणून मी ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि आता हे 1 मिनिटभर फक्त मी हे उकळून घेणार आहे. यामध्येच मी घालणार आहे कोबी. एकही थेंब या ओट्स मध्ये तेलाचा नाहीये, तरी सुद्धा चवीला हे ओट्स खूप छान लागतात. जिम करत असाल किंवा वेट लॉस जर्नी चालू असेल तर तुम्हाला हे खूप छान याने पोटही भरतं. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. मी 3 मिरच्या इथे बघा कापून टाकते. ह्या सगळं साहित्य जे टाकले ह्याच्यामध्ये शिजवण्यासाठी. मीठ फक्त घातलेलं आहे चवीनुसार. कोथिंबीर पण मी इथे या सर्व साहित्याबरोबर टाकते. छान याचा स्वाद उतरतो. खळखळून आपल्याला याला उकळी घ्यायची आहे. 1 मिनिटभर आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. हे बघा, खळखळून पाण्यामध्ये आपल्याला दाणे हे उकळून घ्यायचे आहेत. 1 मिनिट आपला झालेला आहे. व्यवस्थित दाणे शिजल्या पण जातात, खूप जास्ती गाळे होत नाही. पद्धतशीरपणे आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. आणि ओट्स आता मी याच्यामध्ये घालते. आता हे किती वेळ शिजवायचे आहे ते मी इथे दाखवते. खूप लवकर हे ओट्स तयार होतात. व्यवस्थित ओट्स टाकून आणि मी मिक्स केलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती. मध्ये मध्ये आपल्याला चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करत जायचं आहे. मस्त घट्ट आपलं हे तयार होतं. तर आजचे ओट्स जे मी खाणार आहे तर ह्याची बरोबर अर्धी क्वांटिटी मी घेणार आहे, जेवढे तयार होणार आहे. आता हे शिजल्यानंतर फुलून येणार आहेत. तर दुपारच्या जेवणामध्ये मी अर्धी क्वांटिटी ह्याची घेणार आहे. आणि 1 बाउल मी घेणार आहे डाळ. तर डाळीमध्ये मी हे टाकलेलं आहे, मटार घातलेली आहे, कोबी घातलेली आहे, शिमला मिरची घातलेली आहे, आणि डाळ त्याच्यामध्ये फोडणी दिलेली आहे डाळीची. तर 1 वाटी ती डाळ मी घेणार आहे. ती मटार घातलेली जी डाळ मी बनवलेली आहे त्या डाळीची रेसिपी संपूर्ण माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे. नक्की करून बघा. त्या प्रकारची तशा प्रकारची डाळ जर तुम्ही केली तर त्याबरोबर तुम्हाला भाजी सुद्धा खाण्या म्हणजे नसेल असेल तरी सुद्धा आपलं जेवण छान होऊ शकतं. अशा प्रकारची ती रेसिपी आहे. सिंपल आहे, साधी आहे, पण चवीला चांगली आहे. आणि अगदी घाई गडबडीची तुम्ही त्या डाळीबरोबर जेवण करू शकता पोटभर. अशी त्या डाळीची रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे, तुम्ही जरूर चेक करू शकता. तर आजचं दुपारचं जेवण माझे ओट्स आणि 1 वाटी राहणार आहे डाळ. एकदम हे घट्ट होऊन आलेले आहेत. यापेक्षा जास्त जर आपण यातलं पाणी आटवून घेतलं तर ते थंड झाल्यानंतर अजून घट्ट होतं. म्हणून हे बघा, एवढंच मी असं घट्टही ठेवणार आहे. जर तुम्हाला कलर आवडत असेल तर तुम्ही हळद सुद्धा याच्यामध्ये घालू शकता. बघा, ओट्स आपले इथे मस्त तयार झालेले आहेत. तर गॅस मी इथे बंद करते. गरमागरम आपले ओट्स इथे तयार आहेत. मंडळी, गरमागरम ओट्स आणि बघा गरमागरम 1 बाउल मी घेतलेली आहे डाळ. तर हे आजचं माझं दुपारचं जेवण आहे. आजची ही ओट्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा हेल्दी टेस्टी रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.